नमस्कार, मीराज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. चला आज करूया आपण काजू कतली. अगदी बाहेर मिळते ना तशीच. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 1 कप काजू घेतले. आता एक काजू आपल्याला टाकायचे भांड्यामध्ये आणि चांगली बारीक पावडर तयार करून घ्यायची. पावडर तयार झाली, भांड्यामध्ये काढून घेऊ. आता यासाठी लागणारी चाचणी तयार करून घेऊ. ज्या कपाने आपण काजू मोजले त्याच कपाने 1 कप साखर घ्यायची आहे आणि अर्धा कप पाणी घ्यायचंय. आता याची आपल्याला चाचणी तयार करायची. एक तारी चाचणी करायची आहे. 2-3 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची चाचणी. तर चाचणी तयार झाली की याच्यामध्ये आपण जी पावडर तयार केली होती काजूची ती टाकायची आहे आणि चाचणीमध्ये चांगली ही पावडर मिक्स करून घ्यायची. चांगली मिक्स करून 2-3 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचंय. चांगलं असं घट्ट पीठ तयार झालं पाहिजे. आता याच्यामध्ये इलायची पावडर टाकायची, अर्धा चमचा तूप टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचंय. काजू कतली करण्यासाठी आपलं पीठ एकदम तयार झालंय. आता याला थंड करायचं आणि मग याची काजू कतली आपल्याला तयार करायची. आता बटर पेपरवर आपल्याला तूप लावायचं आणि हे पीठ याच्यावर टाकायचं. थोडं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला करायची. त्याच्यावर बटर पेपर फोल्ड करायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायची. आपल्याला किती पातळ किंवा जाड पाहिजे त्या हिशोबाने लाटायचे. आता याच्यावर आपल्याला पिस्त्याचे काप टाकायचे. तर परत बटर पेपर ठेवून आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचंय. आता याला असंच अर्धा तास ठेवायचं थंड होण्यासाठी. पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याच्या वड्या तयार करून घ्यायच्या. जसं आपण बाहेरची काजू कतली असते त्या हिशोबाने कट करून घ्यायची. आता तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघू शकता या पद्धतीने कट करून घेतली आपण. अगदी झाली की नाही बाहेरच्या सारखी. आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊ. जशी दिसायला छान झाली, सुंदर दिसती, तशीच खायला पण एकदम बाहेरच्या सारखीच झाली. कशी वाटली तुम्हाला ही काजू कतली एकदा नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.